नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. वाशिम बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी निषेध आंदोलन. परभणी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान शिल्पाची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ आंदोलनादरम्यान पोलिसांकडून अमानवी लाठीचार्ज करण्यात आला होता. या घटनेत आंदोलन सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीत संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणाचा तीव्र निषेध करत आज शहापूर तालुक्यातील वासिंद शहरात सकाळी 9:30 ते दुपारचे 12:30 पर्यंत आंबेडकरी जनतेने वासिंद बंदची हाक दिली. बंद दरम्यान लुंबिनी बुद्ध विहार, सम्राट अशोकनगर वासिंद पश्चिम येथून निघालेली मुख्य रॅली बाजारपेठेतून जात श्रावस्ती बुद्ध विहार येथे पोहोचली. या ठिकाणी त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक वासिंद पूर्व येथून निषेध नारेबाजी करत रेल्वे सर्कल वाशिंद पश्चिम येथे आंदोलनाचा समारोप करण्यात आला. आंदोलकांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या पोलिसांवर कारवाईची मागणी केली. आंदोलन शांततेत पार पडले असून बंदला व्यापारी, नागरिक आणि आंबेडकरी संघटनांचा मोठा पाठिंबा मिळाला. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही भंग होऊ नये या पार्श्वभूमीवर वाशिंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री हर्षवर्धन बारवे यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली होती. तसेच विजय गंजाळे यांनी गोपनीय खात्यातील अधिकाऱ्यांसह बंदोबस्त नियोजनात महत्वाची भूमिका बजावली. शहापूर मुख्य प्रतिनिधी संजय तलवडकरची रिपोर्ट. परभणी जी निषेधार्थ जी घटना घडली त्याबद्दल आपण जे मोर्चा काढला त्याबद्दल तुम्ही विशेष काय बोलाल? संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना माझे प्रथमतः अभिवादन. आज आम्ही वाशिंदमधून जो मूक मोर्चा जो काढला होता लुंबिनी बुद्ध विहारातून, तिथून निघाल्याच्या नंतर अगदी शांततेने आम्ही रेल्वे सर्कल येथे आलो. रेल्वे सर्कलच्या नंतर आम्ही वाशिंदपुरीला आंबेडकर चौकात गेलो. आंबेडकर चौकाच्या नंतर आम्ही श्रावस्ती बुद्ध विहारात गेलो. तिथून येऊन इथं परत रेल्वे सर्कल आम्ही सांगता केली. खरोखर परभणीमध्ये जो काही प्रकार घडलेला आहे तो खरोखर निंदनीय आहे. जो सोमनाथ सूर्यवंशी जो स्टुडंट होता, लॉ करत होता, तो सोमनाथ स्टुडंट हे जे लॉ करत असताना तो एक बौद्ध समाजाचा नव्हता, परंतु तो वडार समाजाचा असल्या कारणाने देखील आम्ही आज इथे त्याची निषेध रॅली काढलेली आहे. कारण का संविधान हे जे बाबासाहेबांनी लिहिलेलं ते सर्वांसाठी लिहिलेलं आहे. प्रथमतः मी संविधान बाबासाहेबांनी आम्हाला दिलं त्या संविधानाच्या बाबतीत मी असं बोलू शकतो की संविधान हे फक्त बौद्धांपुरतं नाही आहे, सर्वसामान्य सर्व बहुजनांसाठी आहे. आणि तिथे जे पवार म्हणून त्या माते फिरूनी जे काही कृत्य केलं, संविधान तोडलं फोडलं आणि त्याचं त्याला प्रायचित्त मिळालं आहे. महाराष्ट्र शासनाला मी एकच विनंती करतो की जो कोणी त्या पवारच्या पाठीमागे असेल, जो पवारच्या पाठीमागे जो कोणी असेल त्या माणसाला व्यवस्थित शासनाने घेऊन त्याची चौकशी करून त्याच्यावरती गुन्हे दाखल करावे. आणि आज जो सोमनाथ सूर्यवंशी जो कस्टडीमध्ये मेला, मी तर असं म्हणेल की त्याच्या पाठीवरती इतकं मारलं होतं की त्याच्या पाठीवरचे रक्ताचे डाग सगळे दिसत होते आणि रक्त गोठलेलं होतं. म्हणून जो कोणी अधिकारी तिथे असेल, जे कोणी प्रशासन PSI असो, API असो किंवा कोणीही असो, त्यांना ह्या पोलीस सेवेतून बडतर्फ करावे अशी मी शासनाला विनंती करतो. मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र सहसचिव या नात्याने, अधिक बौद्ध माधव यांच्या वतीने सोमनाथ सूर्यवंशीला भावपूर्ण आदरांजली वाहतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. परभणीमध्ये झालेल्या जनमोर्चाच्या आंदोलनामधून आमच्या LLBच्या विद्यार्थ्याचं सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांची जी हत्या झालेली आहे, त्या हत्येचा निषेध व्यक्त करण्यासाठी वाशिंद बंद घेऊन आम्ही मूक रॅलीचं आयोजन केलं होतं. ती रॅली आणि बंद आमचा यशस्वी झालेला आहे. परंतु त्या मोर्चाला संबोधित करत असणारे आमचे विजयदादा वाकोडे साहेब यांचं देखील निधन झालेलं आहे. त्यांच्यावर देखील तिथल्या 454 ज्या केसेस झाल्या त्या केसेसमध्ये विजयदादा वाकोडेंचं देखील नाव आहे. आणि आमच्या नामांतर विषय असेल, भीमा कोरेगाव असेल, आमचं परभणी असेल, याच्यामध्ये समाजाच्या अनेक पिढ्या बर्बाद होत आहेत. या आमच्या पिढ्यांना किती दिवस तुम्ही गारद करणार आहात, याचा न्याय आम्ही कोणाकडे मागायचा आहे? या शासनाला आम्ही सत्तेमध्ये बसवत आहोत, हे शासनात आमच्या विरोधामध्ये काम करत आहे. अशा शासनाचा आणि तिथे जे कृत्य करून आणलेले त्या कृत्य करणाऱ्यांचा, सोपान पवारचा, त्याचबरोबर तिथे असणारे तिन्ही जे अधिकारी आहेत, LCBचा अशोक घोरबाण, त्याच्यानंतर मरे आणि तोरणन, या तिन्ही अधिकाऱ्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांना या
शासनाने आणि प्रशासनाने त्यांना त्यांच्यावरती शासकीय कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करत आहोत. आणि वाशिममध्ये आम्ही जे आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये सर्व या बहुजन समाजामध्ये सहभागी झालेला होता. त्या सर्व समाजाला धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करून सूर्यवंशी आणि वाकोटे दादा यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.